आणि आता बातमी आहे ते आपण सगळीकडेच निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असलेल्या सुनेत्रा पवारांच्या नावे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज खरेदी करण्यात आलाय। सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे देखील अर्ज खरेदी करण्यात आलेला आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुनेत्रा पवारांसोबत अजित पवार देखील डमी उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 12 मार्च पासून सुरुवात झाली आणि अर्ज भरण्याची मुदत 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। 18 एप्रिलला सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहे। आणि याविषयीचे आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। थेट वैभवकडे जाणार आहोत। वैभव, मनाली, एरवी सुद्धा अर्ज भरताना खबरदारीचा उपाय म्हणून डमी उमेदवाराचा अर्ज भरणं ही साधारणपणे निष्णात राजकारण्यांची प्रक्रिया राहिलेली आहे। त्याच्यामुळे बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवारांसोबत अजित पवारांचा डमी अर्ज जो आहे तो भरण्याची तयारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून करण्यात आलेली आहे। त्यासाठीचे अर्ज जे आहेत ते सुद्धा खरेदी करण्यात आलेले आहेत आणि याचं कारण म्हणजे कुठल्याही तांत्रिक कारणास्तव जर सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला तर अजित पवार यांचा अर्ज जो आहे तो व्हॅलिड ठरू शकतो। अशा अनेक शक्यता गृहीत धरून दरवेळेसची ही मोर्चे बांधणी जी आहे ती केलेली असते। त्यानुसार अजित पवार यांचा अर्ज जो आहे तो भरण्यात आलाय। तर सुप्रिया सुळे यांच्या नावाने एक अर्ज घेण्यात आलेला आहे आणि सचिन दोडके जे वारजेतले खडकवासल्यातले नगरसेवक आहेत शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे, त्यांनी एक अर्ज जो आहे तो त्यांच्या नावे घेतलेला आहे। त्यांच्या वतीनं 2 अर्ज जे आहेत ते सुप्रिया सुळे आणि सचिन दोडके यांचा भरण्यात येईल। तर सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचा अर्ज जो आहे तो बारामतीच्या लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून भरण्यात येईल। धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी।